संसारात स्ट्रगल म्हणजे काय असतं ना, ते आपल्या बायकांशिवाय कोणीच अनुभवू शकत नाही. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज होता नवरात्रीचा 5वा दिवस आणि सासूबाईंसाठी आज आम्ही मंगळसूत्र बनवायला गेलेलो. तर एक छान डिझाईन आम्हाला पसंत आले. आम्ही तो मंगळसूत्र घेतलासुद्धा. त्यानंतर एक चांदीची चेन घेतली आणि मला कानातले घेतले मी. ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळतील. आणि लगेच हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, कारण घरी यायला उशीर झालेला ना, तर मी शूट नाही केलं. तर सकाळी लवकरच उठली होती. आज अगस्त्याची एक्झाम होती. तो पण लवकर उठलेला. त्याला नाश्ता वगैरे दिला, अंथरूण वगैरे मी आवरलं आणि त्यानंतर अगस्त्याची मी तयारी केली. आज अगस्त्याचे बाबांना लवकरच कामानिमित्त बाहेर गेलेले, त्यामुळे अगस्त्याला शाळेत पोचवायला कोणी नव्हतं, म्हणून आज आम्ही ऑटो बोलवली. तर अगस्त्याची तयारी वगैरे झाली, त्याला शाळेत वगैरे पाठवलं. तो गेल्यानंतर मी नाश्ता केला आणि 1 तास कसा गेला काही समजलं नाही. लगेच अगस्त्याचे मोठे बाबा आलेले, तर अगस्त्याला आणायला गेलो आणि तिकडून येत्या वेळेस मी भाजीसुद्धा घेऊन आली. पण आज काय झालं माहिती आहे का, आज शुक्रवार होता, लाईट गेलेली, इंडक्शन चालणार नाही आणि माझ्या गॅसचा एकच स्टोव चालू होता, एक स्टोव बंद झालेला. तर आता एका ह्याच्यावर कसं काय पटापट स्वयंपाक बनवायचं मला कळत नव्हतं. मी माझ्या मिस्टरांजवळ कंप्लेंटसुद्धा केलेली आणि तेवढ्यात पाहुणे पण आले. मग त्याच स्टोववर मी चहा ठेवला, त्यानंतर डाळ लावली आणि आत्यांना सांगितलं की सगळ्यात आधी तुम्ही चूल पेटवा, चुलीवर भात तरी होईल. आणि हे ना आमच्याकडे करवंद आमच्या शेतातले होते, ते तुम्हाला दाखवत होते. आत्यांनी इकडे भात ठेवलं, एकीकडे मी कांदेसुद्धा टाकलेले वाटण करण्यासाठी चुलीमध्ये. आणि ना मी भाताची पेस्ट काढली. आमचा छोटू आहे ना, तो भाताची पेस्ट पितो. त्यानंतर डाळ फोडणीला दिली, भाजी केली आणि अर्धा तासात माझा स्वयंपाक झाला. तर असं असतं आपल्या बायकांचं रोजचं आयुष्य, स्ट्रगलने भरलेलं, पण आपण त्याच्यातूनच वाट काढतो.